लूका वर्तमान याचा 24वा अध्याय, लूका वर्तमान अध्याय 24 आणि 13 वचनापासून आपण पुढे वाचून घेऊ. त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे जण यरूशलेमेपासून सुमारे 4 कोसावरील अमाउस नावाच्या गावाला चालले होते. ते घडलेल्या सर्व गोष्टीविषयी एकमेकांशी संभाषण करीत होते. आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काही बंद करण्यात आले होते. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या? तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लैपा नावाचे इस्माने त्याला उत्तर दिले, अलीकडे यरूशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? तो त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी? त्यांनी त्याला म्हटले, नासरेतकर येशूविषयीच्या तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीत कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहांत शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खेळले. परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती. शिवाय या सर्व गोष्टी झालेला आज 3रा दिवस आहे. आणखीन आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेत गेल्या होत्या त्यांनी तर आम्हाला थक्कच केले. त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की आम्हाला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की तो जिवंत आहे. मग आमच्याबरोबर जे होते त्यापैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले, पण त्यांना तो दिसला नाही. मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्धी व संदेष्टांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो, ख्रिस्ताने दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय? मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. बघा प्रियांनो, देवाचं वचन किंवा आपण पुनरुत्थानाविषयी अनेकदा ऐकलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस पुनरुत्थित झाला 3ऱ्या दिवशी, तर जेवढे लोक प्रभू येशू ख्रिस्ताला शोधायला गेले, बघायला गेले, सुरुवात जिथून झाली ते येशू उठला आहे का ते बघायला नाही गेले. पहिली गोष्ट, ज्यावेळेस मरिया मगदालिया आणि मरिया ज्या होत्या त्या ज्यावेळेस कबरेकडे गेल्या त्यावेळेस त्यांचा उद्देश हा नव्हता की येशूने जे सांगितलं होतं 3ऱ्या दिवशी की मरणातून मी पुन्हा उठेल. तर त्या कशासाठी गेल्या होत्या? काय घेऊन गेल्या होत्या त्या हातात? सुगंधी द्रव्य हातात घेऊन गेल्या होत्या येशूच्या कबरेजवळ. कशासाठी सुगंधी द्रव्य? तर त्याच्या प्रेताला ते सुगंधी द्रव्य लावण्यासाठी. त्या मरिया मगदालिया ज्या आहेत त्या ज्या स्त्रिया आहेत त्या सुगंधी द्रव्य घेऊन त्या प्रेताला लावण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या होत्या. बघा, प्रभू येशू ख्रिस्त जिवंत असताना त्याने शिष्यांना अनेकदा ह्या गोष्टी सांगितल्या की मनुष्याचा पुत्र हा त्यांच्या हाती दिला जाईल आणि ते त्याला मारतील, तो मरेल, गाडला जाईल, 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. असं 3 वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं होतं. तरी सुद्धा त्यांचा विश्वास मात्र नव्हता की तो मेलेल्यातून उठेल. आता ज्यावेळेस आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस लाजर मेला आणि लाजर मेल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त बेथानीमध्ये गेला. बेथानीमध्ये गेल्यानंतर मरिया आणि मार्था जी होती ती लाजराची बहीण, ती त्याला सामोरी आली. ते रडायला लागले आणि ते म्हणायला लागले, जर प्रभूजी तुम्ही असता तर आमचा भाऊ मेला नसता. पण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो तिला, मार्थेला, की अजूनही वेळ गेलेली नाही. जर तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील. हालेलुया. ती म्हणती, हा प्रभू मी विश्वास ठेवते कारण मला ठाऊक आहे पुनरुत्थान समय तो उठेल. प्रभू येशू तिला म्हणतो, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. हालेलुया. पुनरुत्थान समय तो उठेल असं का म्हणतेस? कारण पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. मला तो अधिकार आहे कोणालाही जीवन देण्याचा आणि कोणालाही मेलेल्यातून उठवण्याचा. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणतो की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. प्रियांनो, ज्यावेळेस लाजर उठला, लाजरला प्रभूने मेलेल्यातून उठवलं, त्यावेळेस सगळ्यांचे डोळे उघडले. तरी सुद्धा ज्याने मेलेल्यांना उठवलं, ज्याने विधवेच्या मुलाला जिवंत केलं, तरी सुद्धा त्यांचा विश्वास नव्हता, त्या शिष्यांचा विश्वास नव्हता, त्या स्त्रियांचा विश्वास नव्हता की प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः पण मेलेल्यातून उठू शकेल. हालेलुया. हालेलुया. म्हणून तर आपण पाहतो, एक वचन अजून वाचून घेऊ आपण, मग आपण वचनाकडे जाऊ. योहान वर्तमान 20वा अध्याय. योहान वर्तमान 20वा अध्याय. योहान 20 आणि पहिलं वचन पहिल्यांदा वाचून घेऊ.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेच अंधारातच मरिया मगदालिया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढले आहे असे तिने पाहिले. आता मरिया मगदालिया जी आहे ती कबरेजवळ आली, बायबल असं म्हणतं. आता धोंड निघालेली आहे, धोंड काढलेली आहे, म्हणून तिला नवल वाटलं. नेमकं काय झालं पुढे जर आपण वाचलं तर असं पाहायला मिळतं की तिला असं वाटलं येशूचं शरीर कुठेतरी ठेवलं गेलेलं आहे. बघा नीट लक्ष द्या, कबर रिकामी दिसते. ज्या कबरेमध्ये तिने प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर ठेवताना पाहिलेलं होतं, आता कबर रिकामी आहे, धोंड काढलेली आहे, पण तरी सुद्धा तिचं मन कठीण आहे. ती विश्वास ठेवायला तयार नाही की प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून उठलेला आहे. रिकामी कबर पाहून सुद्धा तिचा विश्वास त्या ठिकाणी होत नाही. ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर पुढे वाचावं पटकन. तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही. यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावयास निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहोचला. त्याने ओढून आत डोकावले आणि त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रे त्याच्या मागे येऊन पोहोचला व कबरेत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा तो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता, तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला, कारण त्याने मेलेल्यांमधून पुन्हा उठावे अवश्य आहे हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. जोपर्यंत डोळ्यांनी त्यांनी पाहिलं नाही, जोपर्यंत त्यांनी नुसती रिकामी कबर नाही तर ज्या त्या कबरेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला गुंडाळलेले जे वस्त्र होते ते वस्त्र जोपर्यंत त्यांनी पाहिले नाही. आता मला एक सांगा, प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा वस्त्राने गुंडाळलं गेलं तर ते वस्त्र जे होते ना त्या वस्त्रांना रक्त लागलेलं होतं, कारण येशूचं पूर्ण शरीर उधळलेलं होतं, पूर्ण शरीर रक्तबंबाळ होतं, पूर्ण शरीर रक्ताने माखलेलं होतं. आणि म्हणून ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरून उतरवलं गेलं आणि त्यावेळेस त्या योसेफ जो होता अरिमथाईकर त्याने ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर घेतलं त्याने नवीन तागाच्या वस्त्रामध्ये ते शरीर गुंडाळलं. पूर्ण शरीर रक्ताने माखलेलं असेल प्रभू येशू ख्रिस्ताचं, याचा अर्थ पूर्ण शरीर जे आहे त्या शरीराचं रक्त कशाला लागलं? त्या वस्त्रांना लागलं, त्या कपड्यांना लागलं. आणि तेच रक्ताचे कपडे कुठं पडलेले होते? त्या कबरेमध्ये तसेच गुंडाळून व्यवस्थित घडी करून त्या ठिकाणी ठेवलेले होते. हालेलुया. तुम्हाला माहिती का, ज्यावेळेस सकाळी आपण बिछाण्यावरून उठतो तर बिछाना कसा ठेवतो? बरोबर, घडी करून कसा ठेवतो? आता कदाचित मला नाही ती सवय, कारण मी घरी लाडात येतो. बाहेर गेल्यानंतर जेव्हा मी समजा दुसऱ्याच्या घरी आम्ही जातो, मग त्या ठिकाणी ब्लँकेट्स वगैरे जे काही असेल तर वाटतं ना आपल्याला दुसऱ्याकडे कुठे आपण तसं वागू शकतो, नाही का? इथं घरी आहे बायको म्हणून ती करून घेते, पण घरी तिथं बाहेर दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर आम्ही व्यवस्थित ब्लँकेट्स वगैरे जे काही असेल ते व्यवस्थित घडी करून त्या ठिकाणी ठेवतो. हालेलुया. तुम्हाला समजतंय का? प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी ते वस्त्र असे काढून फेकले नव्हते किंवा कोणी काढून टाकले नव्हते. तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे एखादा व्यक्ती झोपेतून उठतो आणि उठल्यानंतर आपले जे वस्त्र आहे ते कसे ठेवतो? घडी करून ठेवतो. याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रभू येशू ख्रिस्त कशातून उठला? झोपेतून उठला. तो मेलेल्यातून उठला नाही. मरण त्याला मारूच शकलं नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्ताला मरणाने त्याच्यावर अधिकार गाजवलेलाच नव्हता. म्हणून आपण गेल्या दिवसात पण मी एक गोष्ट शिकलो की प्रभू येशू ख्रिस्तचं बघणं हे आपल्या मनुष्यापेक्षा वेगळं आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी लाजर मेला होता आणि लाजर मेला असताना प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणतो की माझा मित्र जो आहे लाजर तो आजारी आहे. आणि मग त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो थोड्या वेळानंतर की तो झोपला आहे, झोपी गेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मग शिष्य म्हणतात तो झोपला असेल तर तो उठून जाईल, बरं वाटेल त्याला थोड्या दिवसांनी. पण मग प्रभू त्यांना स्पष्ट म्हणतो तो मेला आहे. हालेलुया. झोपला आहे हे प्रभू कोणाविषयी म्हणतो? लाजराविषयी. आणि प्रभू काय म्हणतो? आता तो काय मेलाय, कारण तुम्हाला ही भाषा समजते. हालेलुया. मनुष्याला ही भाषा समजते, देवाची भाषा वेगळी आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्या व्यक्तीला झोपल्या समान त्या ठिकाणी बघतो, कारण तुम्ही त्याला उठवू शकता जो झोपलेला आहे. जो मेलेला आहे त्याला तुम्ही उठवू शकत नाही. प्रियांनो, ज्यावेळेस विश्वास आपल्या जीवनामध्ये आपण एखाद्या गोष्टीवर ठेवतो ना, तो विश्वास ठेवताना आपल्या मनामध्ये असलेले जे विचार असतात ना, ते विचार ठरवतात की तुमच्या विश्वासाद्वारे काय कार्य व्हावं. प्रभू येशू ख्रिस्ताने जर म्हटलं असतं लाजर मेलेला आहे, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मनामध्ये कदाचित ही गोष्ट आली असती, मेलेला व्यक्ती कसा काय उठेल. किंवा जेव्हा बायबल आपल्याला सांगतं की जेव्हा प्रेषितांनी त्या ठिकाणी चिन्ह चमत्कार सुरू केले, जेव्हा देवाचा आत्मा त्यांच्याद्वारे कार्य करायला लागला,
तर त्यांनी पण अशा पद्धतीने बघितलं नाही. ज्यावेळेस एक पांगळा व्यक्ती पेत्रा समोर होता आणि तो पेत्राकडे भीक मागत होता, पेत्राने त्याच्याकडे पाहिलं. पेत्र त्याला म्हटला की माझ्याकडे तुला द्यायला पैसा सोनं अडकं काही नाही, पण जे आहे ते मी तुला देतो, उठ आणि येशूच्या नावाने काय कर, चालायला लाग. हालेलुया, हालेलुया. मित्राला माहिती होतं हे माझ्यामध्ये आहे. हालेलुया. मी नाही तुला चालायला लावत, येशूच्या नावात चालायला लाग, जे माझ्याकडे आहे ते मी तुला देतो. हालेलुया. म्हणजे कोणती गोष्ट होती पेत्राकडे, कोणत्या गोष्टी पेत्राने त्या ठिकाणी सांगून ठेवलेल्या होत्या? प्रियांनो, लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्तावर जर तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो ना, विश्वास असा ठेवा की त्या विश्वासाद्वारे तुम्ही आशीर्वादित झाले पाहिजे. या ठिकाणी पहिल्यांदा आपण पाहतो की मरिया मगदली आली, त्यानंतर शिष्य आले, पण जोपर्यंत त्यांनी ती कबर पाहिली नाही, कबरेमध्ये रचलेले ते कपडे पाहिले नाही, तोपर्यंत त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही. कारण बायबल म्हणतो तोपर्यंत शास्त्रलेख त्यांना कळलेला नव्हता, तोपर्यंत शास्त्रलेख त्यांना समजलेला नव्हता. अजून पुढे काही वचन वाचून घेऊन मग आपण पुढे जाऊ. 11 वचनापासून पुढे वाचा. इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओनून कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तिथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 देवदूत एक वृक्षाजवळ एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून. असे बोलून ती पाठमोरी फिरली. तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? कोणाचा शोध करीतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. येशूने तिला म्हटले, मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी. रब्बुनी. बघा, नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्ताला तिने पाहिलं. येशू ख्रिस्ताची कबर पाहिली, नाही सापडला. ती शोधायला लागली की येशूला इथून काढून कुठं ठेवलं, तरी तिचा विश्वास नाही ना, तरी तिचा विश्वास नाही की प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून उठलेला आहे. ती त्या ठिकाणी रडत उभी होती आणि तिला अचानक एक व्यक्ती दिसला. तो कोण होता? तो माळी नव्हता. तो कोण होता? येशू होता. स्वतः प्रभू येशू होता. ती पहाटेची वेळ आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उभा आहे. आता माळी त्या ठिकाणी तिला वाटलं की हा माळी आहे त्या बागेचा, आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणते की माळी दादा, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर कुठे ठेवलंय तुम्हाला माहिती आहे का? येशू ख्रिस्ताला ती ओळखू शकली नाही. येशू ख्रिस्त हा तोच आहे ज्याच्या सोबत ते राहिलेले होते, सोबत फिरलेले होते, येशूचे वचन ऐकलेले होते, येशू सोबत जेवलेले होते. प्रियांनो, जिथं जिथं पुनरुत्थान समय प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना दर्शन दिलं, त्या कोणत्या शिष्यांनी त्याला लगेच ओळखलं नाही. नीट लक्ष द्या. अमाऊस गावाचं जे लुककृष वर्तमानात आपण पहिले वाचलं, जे 2 लोक चाललेले होते ते शिष्य होते. त्यांनी पण येशूला पाहिलेलं होतं, येशू सोबत राहिलेले होते, येशू सोबत जेवलेले होते, येशूचे चमत्कार पाहिलेले होते, येशूला वधस्तंभावर खिळताना पाहिलेलं होतं. तरी सुद्धा येशू त्यांच्या सोबत अमाऊस गावापर्यंत चालला, तरी सुद्धा त्यांनी येशूला ओळखलं नाही. येशू ख्रिस्ताने त्यांना घरामध्ये दर्शन दिलं, ज्या खोलीमध्ये ते बसलेले होते, तरी त्यांचं मन कठीण होतं. थोमा म्हणतो की मी नाही विश्वास ठेवत की तो मेलेल्यातून उठलेला आहे. जोपर्यंत मी येशू ख्रिस्ताच्या जखमांना हात लावत नाही, स्पर्श करत नाही, तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताला मी प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून उठलाय असा मी विश्वास ठेवणार नाही. बघा, येशू ख्रिस्ताला बघून सुद्धा त्यांची मनं एवढी कठीण होती की ते लगेच विश्वास ठेवायला तयार नव्हते. याचं कारण काय आहे तुम्हाला माहिती का? येशू ख्रिस्ताने हे जे मर्त्य शरीर होतं, हे शरीर त्यागलं आणि एक गौरवी शरीर परिधान केलेलं होतं. हालेलुया. एक गौरवी शरीरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी होता, आणि म्हणून जे सोबत राहणारे, सोबत असणारे शिष्य व ज्या स्त्रिया होत्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करणाऱ्या, त्या कोणीच प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखू शकल्या नाही. एक बायबलमध्ये एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. एक वचन आपण वाचू बघा. करिंथकरास पहिले पत्र काढू. करिंथकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय. करिंथकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि 35 वचन वाचू बरं. आता कोणी म्हणेल, आता नीट लक्ष द्या. आता कोणी म्हणेल, पौल असं म्हणतो, आता कोणी म्हणेल मेलेले कसे उठवले जातात, मेलेले कसे उठवले जातात, व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात, व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात. हालेलुया. नीट लक्ष द्या. आता पौल या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देत आहे की मेलेला तो उठला प्रभू येशू ख्रिस्त, पण मेलेले कसे उठवले जातात आणि ते कोणत्या शरीराने येतात. कारण बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो, येशूला का ओळखलं नाही? येशू यांच्या डोळ्यासमोर होता तरी यांना येशू का समजला नाही?
हे काही खूप दिवस झालेले नव्हते. किती दिवस झालेले होते? फक्त 3 दिवस. 3 दिवसात काही आपण विसरत नाही. 3 दिवसात काही आपली ओळख त्या ठिकाणी अधू होत नाही. 3 दिवसामध्ये मनुष्याच्या रूपामध्ये काही फरक पडत नाही. 3 दिवसामध्ये आपला स्मृतिभ्रंश होत नाही. 3 दिवसामध्ये असा कोणता मोठा कालखंड निघून गेला होता की येशू ख्रिस्ताला त्यांनी त्या ठिकाणी विसरावं. पण बायबल असं म्हणतं, पौल असं म्हणतो, आता कोणी म्हणेल मेलेले कसे उठवले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात. हालेलुया. आता पौल याच प्रश्नाचं उत्तर देवाच्या आत्म्याने या ठिकाणी देत आहे की मेलेल्या उठवलं जाणं म्हणजे काय आणि तो कोणत्या शरीराद्वारे येतो, कशा प्रकारे येतो, याचा अर्थ नेमका काय. जर पुढे वाचलं तर आपल्याला कळेल. वाचावर. हे निर्बुद्ध मनुष्या जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही. आणि तू पेरतोस ते पुढे आकारित होणारे अंग पेरीत नाहीस. तो नुसता दाणा तो गव्हाचा किंवा दुसऱ्या कशाचा असेल, पण देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग. नीट लक्ष द्या प्रियांनो. उदाहरण तुम्हाला सांगतो. इथं पौलाने खूप सुंदर उदाहरण दिलेले. गव्हाचा दाणा जर जमिनीत, आता गव्हाचा दाणा एवढा असतो, बरोबर आहे ना. त्या गव्हाच्या दाण्यावर तुम्ही डॉट करा एक पेननी आणि तो दाणा पेरून द्या. आता तोच डॉट असलेला दाणा वर येईल का? येईल का? ज्यावेळेस तो गव्हाचा दाणा आपण जमिनीमध्ये पेरतो तर त्या गव्हाच्या दाण्यामधून अंकुर बाहेर येतो आणि अंकुर बाहेर आल्यानंतर एक रोप बाहेर येतं आणि ते रोप अक्षरशः एवढं वाढतं. प्रियांनो, त्या गव्हाच्या दाण्याची पूर्ण ओळख बदलून जाते. नीट लक्ष द्या. तो गव्हाचा दाणा जसा पेरला तसा तो तुम्हाला दिसत नाही. तर परमेश्वर, देवाचं वचन म्हणतं, देव त्याच्या संकल्पाप्रमाणे त्याला काय देतो? अंग देतो असं म्हटलेलं आहे. रूप देतो परमेश्वर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. म्हणून हा फरक आहे मर्त्य शरीरामध्ये आणि गौरवी शरीरामध्ये. हा फरक आहे मनुष्याच्या मर्त्य शरीरामध्ये आणि गौरवी शरीरामध्ये. परमेश्वराचं वचन सांगतं की जसा गव्हाचा दाणा पेरला जातो तो तसाच दिसत नाही उगवल्यानंतर, तर तो एक रूप घेतो एका झाडाचं, तो रूप घेतो एका रोपाचं. आणि तो रूप जो आहे, ते झाड जे आहे, ते रोप जे आहे, ते रोप आणि गव्हाचा दाणा याच्यामध्ये फार तफावत आहे दोघांच्या दिसण्यामध्ये. प्रियांनो, तसंच परमेश्वर जेव्हा मनुष्याला किंवा परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवलं ना, तर त्या ठिकाणी शिष्य त्याला ओळखू शकले नाही, कारण परमेश्वराने त्याला एक अंग दिलेलं होतं. हालेलुया. परमेश्वराने त्याला एक रूप दिलेलं होतं. एका गौरवी शरीरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उठवला गेला. हालेलुया. ते एक नवीन अंग, एक नवीन रूप परमेश्वराने त्या ठिकाणी दिलं. प्रियांनो, देव तुमच्या आणि माझ्याकडून हीच अपेक्षा करत आहे. परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडून हीच अपेक्षा करतो. एक वचन वाचू. योहान शुभवर्तमानाचा 3रा अध्याय, 1ल्या वचनापासून वाचावर. योहान शुभवर्तमान अध्याय 3 आणि 1 पासून पुढे. पुरुषांपैकी निकोदेम नावाचा एक मनुष्य होता. पुरुषांपैकी निकोदेमस नावाचा एक व्यक्ती होता, पुरुषी होता. तो यहूद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, तो रात्रीच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे. कारण ही जी चिन्हे आपण करिता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाही. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत. नव्याने जन्मल्याशिवाय कोणालाच देवाचं राज्य पाहता येत नाही. नव्याने जन्म घेतल्याशिवाय. प्रियांनो, पुनरुत्थित येशू झाला, येशू मेलेल्यातून उठला, येशू स्वर्गामध्ये आहे, संपलं ते. तुम्ही आणि मी त्याच्याने आशीर्वादित नाही होत. तुम्ही आणि मी तेव्हा आशीर्वादित होतो पुनरुत्थित झालेल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता आणि देवाचं वचन ज्यावेळेस तुम्ही पाळता, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण आशीर्वादित होतो. बायबल असं म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्त निकोदेमसला असं म्हणतो की निकोदेमस, नव्याने जन्मल्याशिवाय कोणीच देवाचं राज्य, स्वर्गाचं राज्य पाहू शकत नाही. नव्याने जन्म काय माहिती का? गव्हाचा दाणा जमिनीमध्ये मेला आणि त्याच्यापासून एक नवीन काहीतरी निर्माण झालं, जी ओळख पूर्णपणे भिन्न होती. हालेलुया. त्या गव्हाच्या दाण्याची ओळख संपली आणि तिथून एक नवीन ओळख त्याला निर्माण झाली. हालेलुया. समजतंय का तुम्हाला? प्रियांनो, तुम्ही आणि मी जर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे तर लक्षात घ्या, पुनरुत्थान फार लांब आहे. अजून पुनरुत्थान तेव्हा होईल ज्यावेळेस तुम्ही स्वतःचं अस्तित्व संपवा, ज्यावेळेस तुम्ही स्वतःची ओळख संपवा, जी आतापर्यंत तुमची ओळख होती. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं म्हणजे काय आहे? ख्रिस्ती जीवन जगणं म्हणजे काय आहे? स्वतःला विश्वासू समजणं म्हणजे काय आहे? स्वतःला विश्वासू समजणं हे आहे की लोकांनी तुम्हाला ओळखायला नको की हा तोच व्यक्ती आहे. हालेलुया. मनुष्याने, लोकांनी म्हणायला पाहिजे, खरंच हा तो व्यक्ती आहे का? लोकांना डाऊट आला पाहिजे, खरंच हा तो व्यक्ती आहे. ज्या व्यक्तीने माझ्यासोबत दारू प्यायली त्या व्यक्तीने म्हटलं पाहिजे, खरंच हा तोच आहे का ज्याच्यासोबत मी दारू प्यायलो?
माझ्यासोबत भांडलेल्या व्यक्तीने म्हटलं पाहिजे खरंच हा तो व्यक्ती आहे का की ज्याच्यासोबत मी भांडण केली होती. एवढा बदल, एवढा फरक ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दिसायला लागेल त्यावेळेस समजायचं की माझा नव्याने जन्म झालेला आहे. हालेलुया. त्यावेळेस माझा नव्याने जन्म झालेला आहे असं त्या ठिकाणी समजायचं आणि मग म्हणायचं की स्वर्गीय राज्य तुमच्या आणि माझ्यासाठी उघडलं झालं. म्हणून पौल त्या ठिकाणी उदाहरण देतो की गव्हाचा दाणा मेल्यानंतर, परत एकदा वाचून घेऊ ते वचन आपण. आणि तू पेरतोस ते पुढे आकारित होणारे अंग पेरीत नाही. नुसता दाना तो गव्हाचा किंवा दुसऱ्या कशाचा असेल, पण देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग देतो. तो बीजातल्या प्रत्येकाला त्याचे अंग देतो. तो बीजातल्या प्रत्येकाला त्याचे काय देतो? अंग देतो. तुम्हाला माहिती का, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला पेरायला तयार होतात, ज्या दिवशी स्वतः तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवीन जन्म घ्यायला तयार होतात, अंग देण्याचं काम तुमचं नाही, स्वतःला तयार करण्याचं काम तुमचं नाही, स्वतःला दाखवण्याचं काम तुमचं नाही. अंग कोण देईल? देव देतो. गव्हाच्या दाण्याला अंग कोण देतो? देव देतो. लक्षात घ्या. म्हणून रोमकरासपत्रामध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, पौल म्हणतो, करिंथकरासपत्रामध्येच पौल म्हणतो की काय म्हणतो तो, की कोणी म्हणतो मी अपोल्लोसाचा, कोणी म्हणतो मी पौलाचा, कोणी म्हणतो मी केफाचा, पण पौल म्हणतो हे काय आहेत? हे कामकरी आहेत. कोणी पाणी घातलं, कोणी लावलं, पण जो वाढवणारा आहे तोच खरा आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती का प्रियांनो, ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्या दिवशी पहिली घटना काय घडली की हा दाणा कुठं पडला? जमिनीमध्ये पडला. कुठं पडला? जमिनीमध्ये पडला. कशासाठी? स्वतःला संपवण्यासाठी. कशासाठी? स्वतःला संपवण्यासाठी. लक्षात घ्या, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं याचा अर्थ असा होतो स्वतःचं अस्तित्व संपवणं. जे आतापर्यंत तुम्ही होते, जी ओळख आतापर्यंत तुमची होती, जे विचार आतापर्यंत तुमचे होते, जे लोक तुम्हाला आतापर्यंत बघत होते, ज्या पद्धतीने बघत होते, तुम्हाला माहिती का, स्वतःचं अस्तित्व संपवणं आणि तिथून एक नवीन रूप तयार होणं, तिथून एक नवीन अंग तुम्हाला परमेश्वर देतो, तिथून एक नवीन ओळख परमेश्वर तुम्हाला देतो. की ओळख धारण करणं म्हणजे ख्रिस्ती जीवन आहे. हालेलुया. ते एक नवीन ओळख तुमची आणि माझी त्या ठिकाणी निर्माण होणं हे ख्रिस्ती जीवन आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत तो दाणा मरत नाही आणि जोपर्यंत जमिनीतून नव्याने उगत नाही तोपर्यंत त्याची नव्याने ओळख तयार होत नाही. तुम्ही आणि मी जर स्वतःला विश्वास म्हणत असू, तुम्ही आणि मी जर स्वतःला ख्रिस्ती म्हणत असू, तर काय तुमची आणि माझी नवीन ओळख तयार झालेली आहे का? का अजून सुद्धा तीच ओळख आहे जी जुन्या जीवनामध्ये होती? का अजून तशाच पद्धतीने लोक तुम्हाला आणि मला बघत असतील? प्रियांनो, लक्षात घ्या, तुम्ही आणि मी जोपर्यंत स्वतःचं जीवन मारत नाही, जोपर्यंत स्वतःचं जुनं जीवन संपत नाही, तोपर्यंत नव्याने जन्म घेणं शक्य नाही. म्हणून पौल म्हणतो, जुना मनुष्य मी वधस्तंभावर खिळून टाकलेला आहे. हालेलुया. माझा जग माझ्यासाठी वधस्तंभावर खिळलेला आहे पौल म्हणतो, आणि मी जगासाठी वधस्तंभावर खिळलेलो आहे. हालेलुया. जग माझ्यासाठी कुठं खिळलेलं आहे? वधस्तंभावर. आणि मी जगासाठी कुठे खिळलेलो आहे? वधस्तंभावर. नीट लक्ष द्या या गोष्टीकडे. जेव्हा मी वधस्तंभावर खिळलेलो आहे तर माझं जग काहीच कामाचं नाही माझ्यासाठी. जग समजते का? वधस्तंभावर खिळलेला व्यक्ती जो चोर आहे, त्या चोराने येशूकडे असं मागितलं का मला पैसा दे? मागितलं? त्याने असं मागितलं का मला आरोग्य दे? नाही. त्याने मागितलं का हे मरण रद्द होऊ दे? नाही. कारण त्याला माहिती होतं याचा शेवट काय होणार आहे? मरण. मी संपणार आहे, मला आता जग काही कामाचं नाही. येशूने ते आता चोराने मागायला पाहिजे होतं ना, कारण उद्धार करता आहे. आपण काय मागतो येशूकडे? येशू मला पैसा दे, येशू मला घर दे, येशू मला गाडी दे, येशू मला आरोग्य दे, येशू मला आशीर्वादित कर, येशू मला हे दे. आपल्याकडे खूप मोठी यादी आहे प्रभू येशू ख्रिस्ताकडे मागण्याची. चोर जो आहे, चोर संपायवर आलेला आहे. चोराला माहितीये आता हा दाना मरत आहे, हा दाना पेरला जात आहे, आता हा संपत आहे, संपुष्टात येत आहे. आणि म्हणून चोर जो आहे तो येशूकडे ह्या गोष्टी नाही मागत. चोर नाही मागत की मला गाडी दे, बंगला दे, पैसा दे, अडका दे, आशीर्वादित कर. कोणत्याच गोष्ट चोर नाही मागत. चोर काय म्हणतो? प्रभू, ज्या दिवशी तू तुझ्या गौरवानिशी राजाधिकाराने येशील, मज पाप्याची काय कर? आठवण कर. हालेलुया. मज पाप्याची काय कर? आठवण कर. चोर ती गोष्ट मागतो आहे जे त्याला कळत आहे की आता तर मी संपलेलो आहे, पण मला ते नवीन अंग दे जे तू मला देऊ शकतो. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही आणि मी स्वतःला ख्रिस्ती समजतो, तुम्ही आणि मी स्वतःला विश्वासू समजतो, तर प्रियांनो आज प्रभूकडून ते मागा जे मागण्याची गरज आहे. हालेलुया. अजून पण आपण तेच मागत आहोत की प्रभू मला आरोग्य दे, प्रभू मला आशीर्वादित कर, प्रभू माझी अडचण दूर कर, प्रभू माझी समस्या. या प्राथमिक गोष्टी आहेत. लक्षात घ्या, या प्राथमिक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला मेलं पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं अस्तित्व संपलं पाहिजे, त्याच्यानंतर तुमची ओळख संपली पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही नव्याने जन्म घेतला पाहिजे. हालेलुया. जो नव्याने जन्म घेतो ना त्याला या कोणत्याच गोष्टीची बाधा होत नाही. नीट लक्ष द्या. समजते का तुम्हाला? नव्याने जन्म घेणाऱ्या व्यक्तीला जुनं जीवन असं आहे तुमचं आणि माझं
जुनं शरीर असं आहे तुमचं आणि माझं, हे आजारांनी भरलेलं आहे, हे गुलामगिरीमध्ये आहे. लक्षात घ्या, गुलामगिरीमध्ये आहे. मी अनेक देवाच्या दासाच्या तोंडून अशा गोष्टी ऐकल्या. मी 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 खात्री करून घेतली या गोष्टीची. मला असं वाटायचं कदाचित मी माझ्या मनचंच बोलतो का असंच असतं का. पण जेव्हा जेव्हा चांगल्या चांगल्या परमेश्वराच्या संदेशाच्या संगतीमध्ये राहिलो किंवा देवाच्या वचनातून त्यांच्याकडून मी ऐकलं, त्यावेळेस मला एक गोष्ट निश्चित अर्थाने त्या ठिकाणी कळून गेली. काय की जर खऱ्या अर्थाने तुमचा नव्याने जन्म झालाय, जर प्रभू तुमच्या सोबत आहे, तर जसं मोशेचे डोळे क्षीण झाले नाही, मोशेची प्रकृती क्षीण झाली नाही, तोच परमेश्वर तुमचा आणि माझा आहे. तो ह्या गोष्टी होऊ देणार नाही. का माहिती का? जुना मनुष्य मरून गेला, नव्याने जन्म तुम्ही घेतलेला आहे. नव्याने जन्म घेतलेल्या व्यक्तीला कोणत्याच गोष्टीची बाधा होत नाही, इवन मरणाची सुद्धा बाधा नाही. देवाचं वचन म्हणतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेन. हालेलुया. सार्वकालिक जीवनाची हमी, स्वर्गीय जीवनाची हमी फक्त त्याच व्यक्तींना आहे ज्यांचा नव्याने जन्म होईल. फक्त त्याच व्यक्तींना आहे ज्यांचा नव्याने जन्म होईल. लक्षात घ्या प्रियांनो, नव्याने जन्म घेण्यासाठी स्वतःचं अस्तित्व संपवा, स्वतःचा स्वभाव संपवा, स्वतःचे विचार संपवा, जे तुम्ही आतापर्यंत स्वतःला समजत आलेला आहात, स्वतःचं अस्तित्व संपून टाका. देवाला अंग देऊ द्या, देवाला रूप देऊ द्या, देवाला घडवू द्या, देवाला तुम्हाला तयार करू द्या. देवाच्या हातामध्ये समर्पित व्हा, स्वतःला पूर्णपणे समर्पित करा. गव्हाच्या दाण्याची इच्छा नाही की त्याने कसं रूप घ्यावं, ही परमेश्वराची इच्छा आहे त्याने कशा पद्धतीने रूपात यावं. लक्षात घ्या, गव्हाचा दाणा स्वतःला सोपून देतो त्या भूमीच्या हातामध्ये, भूमीच्या तावडीमध्ये, की झाकून टाक, मारून टाक, माझ्यातून एक नवीन काहीतरी तू तयार करणार आहे. हालेलुया. स्वतःला परमेश्वराच्या हातामध्ये सोपून द्या, स्वतःला परमेश्वराच्या हातामध्ये झोकून द्या. जी काही परमेश्वराची योजना आहे, माझा परमेश्वर अद्भुत निर्माण करता आणि सृष्टीचा रचता परमेश्वर आहे, तो त्याच्या हातात कोणतीच गोष्ट कधीच बिघडत नाही. लक्षात घ्या. हालेलुया, हालेलुया. जगातले कारागीर बिघडतं परत बनवतात, बिघडतं परत बनवतात. माझा परमेश्वर एकचदा बनवतो. सूर्य एकचदा निर्माण केला, चार्जिंग करावी लागते का? इंधन द्यावं लागतं का? लाकडं जाळायला जातो का आपण सूर्यामध्ये? चला बुवा थोडी हीट कमी झाली, असं आहे का कधी? नाही. मनुष्याने काय बनवलं? लाईट बनवला. लाईट लागतीच त्याला ना, त्याला वीज लागतीच, इलेक्ट्रिसिटी लागतीच. लाईट गेली का बल्ब बंद झाला, कारण हा मनुष्याने निर्माण केला. माझा परमेश्वर जे निर्माण करतो ना, ते चिरकाळ आहे. हालेलुया. त्याला परत त्या ठिकाणी काहीच रिपेअरिंग करावी लागत नाही. जोपर्यंत परमेश्वर बोलत नाही ना, सूर्य आता तू शांत हो, तोपर्यंत तो शांत होणार नाही. जोपर्यंत पृथ्वीला सांगितलेलं तू फिरत राहा, ती फिरतच राहणार आहे. ज्या दिवशी प्रभू म्हणेल बस आता माझ्या डोळ्यासमोरून निघून जा, त्या दिवशी आकाश आणि पृथ्वी परमेश्वराच्या डोळ्यासमोरून पळतील, असं प्रगटीकरणाच्या वचनामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. जोपर्यंत देवाची इच्छा आहे, देवाची आज्ञा आहे, निर्माण केलेली वस्तू परमेश्वराच्या विरोधात जाऊ शकत नाही. देवाला स्वतःला निर्माण करू द्या, परमेश्वराला स्वतःला घडवू द्या. देव आपल्या जुन्या जीवनात काहीच नाही करू शकत. लक्षात घ्या, जुन्या जीवनात परमेश्वर काहीच नाही करू शकत जोपर्यंत जुनं भांड तोडत नाही. म्हणून बायबल असं म्हणतं, नवीन द्राक्षरस कशा बुदल्यात घालतात? नवीनच बुदल्यात घातला जातो, जुन्या बुदल्यात घातला जात नाही. जर नवीन द्राक्षरस जुन्या बुदल्यात घातला, जुन्या भांड्यात घातला, तर जुनं भांड काय होतं? फुटून जातं. काय होतं? फाटून जातं. त्याच्यामध्ये तो द्राक्षरस राहू शकणार नाही, कारण नवीन द्राक्षरस स्ट्रॉंग असतो, फेसाळणारा असतो. आणि जुनं जे भांड आहे ते भांड त्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी सहन करू शकत नाही. म्हणून नवीन द्राक्षरस जो आहे तो नवीनच बुदल्यात टाकला गेला पाहिजे, असं देवाचं वचन. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर परमेश्वराने माझ्या जीवनात काम करावं, जर देवाने मला घडवावं, जर देवाने मला तयार करावं, देवाने मला एक नवीन अंग द्यावं, असं जर तुम्हाला त्या ठिकाणी वाटत असेल, तर नव्याने जन्म घेतल्याशिवाय ह्या गोष्टी शक्य नाही. स्वतःचं अस्तित्व संपवल्याशिवाय ह्या गोष्टी शक्य नाही. मी ज्यावेळेस माझ्या जुन्या जीवनाकडे पाहतो आणि मी जेव्हा स्वतःकडे आज पाहतो, तर मी विचार करतो, देवा हे कसं काय झालं? हालेलुया. देवा हे कसं काय झालं? कारण मला ठाऊक आहे की माझ्यासाठी हे असंभव होतं. मला ठाऊक आहे, मी कधी स्वप्नात पण विचार केलेला नव्हता. मी तर ज्यावेळेस प्रभू मध्ये आलो ना, एवढीच अपेक्षा घेऊन आलो होतो, प्रभू पापांची क्षमा कर, तरी बस झालं. हालेलुया. माझ्या काय कर? पापांची क्षमा कर, तरी मी मिळवलं. याच्यावर मी काय मागू तुझ्याकडे? कारण लायकीच नाही माझी कोणत्या गोष्टीची. सगळं करून चुकलेलो होतो, सगळं वाईट जीवन जगून चुकलेलो होतो. कधी अपेक्षा केलेली नव्हती की परमेश्वराचं वचन मी गाजू शकेल. कधी अपेक्षा केलेली नव्हती की देवाची सेवा मी करू शकेल. कधी अपेक्षा केली नव्हती की परमेश्वराच्या मंडळीला, देवाच्या लोकांना जाऊन परमेश्वराच्या वचनाची सुवार्ता मी गाजू शकेल. हे मी देवाकडे मागितलेलं नाही, कारण मला ठाऊक होतं मी कोणत्या तोंडाने मागू परमेश्वराकडे.
एखाद्या धर्मी व्यक्तीने मागितलं तर ती गोष्ट वेगळी आहे की प्रभू मला दान दे, प्रभू मला वरदान दे. मी आज पण परमेश्वराकडे नाही मागत की प्रभू मला दानाने भरणे, अभिषेकाने भरणे, सामर्थ. मला माहिती आहे जर योग्यता असेल तर तूच मला देशील. हालेलुया. तू अंग दे, तू मला घडव, तू मला तयार कर. मला स्वतःला सजवायची इच्छा नाही, मला स्वतःला घडवण्याची इच्छा नाही. प्रभू तुला वाटेल, तुला पटेल तसं अंग तू मला दे, तुला पटेल तसं तू मला तयार कर. देवाच्या हाती स्वतःला समर्पित करा प्रियांनो. आज हा पुनरुत्थानाचा दिवस आहे. माझा प्रभू येशू ख्रिस्त तर कधीचाच पुनरुत्थित झाला. आता गरज आहे तुमच्या आणि माझ्या पुनरुत्थानाची. आता गरज आहे तुमच्या आणि माझ्या पुनरुत्थानाची. अनेक लोकांची प्रेतं अजून पण तशीच पडलेली आहेत, ती उठलेली नाहीत. लक्षात घ्या. तुम्ही ख्रिस्ती तर झाला, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास तर ठेवला, पण प्रेत अजून उठवलं गेलं नाही. अजून सुद्धा तुमचं मर्त शरीर उठवलं गेलेलं नाही. अजून सुद्धा तसंच तुम्ही वस्त्रामध्ये गुंडाळून पडलेले आहात. प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. हालेलुया. आज उठायची गरज आहे. आज ते प्रेत वस्त्र काढण्याची गरज आहे. आज ते प्रेत वस्त्र एका ठिकाणी ठेवण्याची गरज आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणण्याची गरज. प्रभू तू पुनरुत्थित परमेश्वर आहे. पुनरुत्थान आणि जीवन तूच आहे. मला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. हालेलुया. आपल्या आपल्या कबरेत पडून राहू नका. आपल्या कबरेमध्ये पडून राहू नका. कबर काय असते? ज्या ठिकाणी प्रेत ठेवलेलं असतं. कबर काय असते? ज्या ठिकाणी अशांतता असते. कबर काय असते? ज्या ठिकाणी दुःख केलं जातं. कबर काय असते? ज्या ठिकाणी कुजलेली अवस्था आहे, सडलेली अवस्था आहे, ज्या ठिकाणी त्रास आहे, क्लेश आहे, ज्या ठिकाणी मनुष्याची बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, ती कबर आहे. प्रियांनो, त्या कबरेमधून उठण्याची वेळ आलेली आहे. प्रभू देवाचं वचन म्हणतं मी जिवंतांचा परमेश्वर आहे, मेलेल्यांचा नाही. हालेलुया. मी जिवंतांचा परमेश्वर आहे, मेलेल्यांचा नाही. मेलेला व्यक्ती आणि जिवंत व्यक्ती काय फरक आहे बरं? कोण सांगेल? मेलेल्या व्यक्तीत आणि जिवंत व्यक्तीत काय फरक आहे? एक, मेलेला व्यक्ती जो आहे तो तुमचं कोणाचं ऐकू शकत, मेलेला व्यक्ती बोलू शकत नाही, मेलेला व्यक्ती पाहू शकत नाही. बरेच विश्वासू लोक आज ख्रिस्ती तर आहेत पण ऐकू शकत, बघू शकत आणि बोलू पण शकत. ज्यावेळेस ही तिघ अवस्था तुमच्या जीवनामध्ये असेल ना, समजून घ्या आध्यात्मिक रीतीने तुम्ही मेलेले आहात. हालेलुया. मेलेला व्यक्ती वाढू शकत नाही. ज्या वयात तो मेला त्याच वयात संपून जातो. समजते का तुम्हाला? जिवंत व्यक्ती वाढत राहतो, त्याचं वय वाढायला लागतं. प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही आत्मिक रीतीने जिवंत असाल त्यावेळेस तुमची आत्मिक वाढ व्हायला लागते. हालेलुया. तुम्ही आत्मिक रीतीने वाढत जाता, तुम्ही प्रभूमध्ये वाढायला लागतात. ज्या दिवशी तुमची आत्मिक वाढ थांबली, समजून घ्यायचं की मी इथंच थांबलो, याचा अर्थ मी इथंच संपलो. आत्मिक वाढ व्हायलाच पाहिजे. दिन प्रतिदिन आपण आत्मिक रीतीने वाढत जायला पाहिजे, वाढत जायला पाहिजे, वाढत जायला पाहिजे. हीच परमेश्वराची तुमच्याकडून माझ्याकडून अपेक्षा आहे. म्हणून पौल जो आहे तो पौल मला वाटतं करिंथकरास पत्रामध्येच तो म्हणतो की अजून सुद्धा मला वाटत नाही की मी मिळवलं, अजून सुद्धा मला वाटत नाही की मी प्राप्त केलं, अजून मला धावपळ करण्याची गरज आहे, अजून मला धडपड करण्याची गरज आहे, असं पौल त्या ठिकाणी स्वतःविषयी त्या ठिकाणी म्हणतो. तर प्रियांनो, तुम्हाला आणि मला किती गरज आहे लक्षात घ्या. आपल्याला प्रभूमध्ये वाढण्याची फार गरज आहे. स्वतःला उठवा, पुनरुत्थित व्हा. देवाची इच्छा आहे. परमेश्वर तुम्हाला आणि मला एक नवीन अंग देऊ इच्छितो. परमेश्वर तुम्हाला आणि मला एक नवीन ओळख देऊ इच्छितो. आपली जुनी ओळख परमेश्वर त्या ठिकाणी झाकून टाकू इच्छितो. परमेश्वर आतापर्यंत जे काही तुम्हाला लोक म्हणत असतील, ओळखत असतील, ती ओळख परमेश्वर आपल्या त्याच्या नजरेतून आणि लोकांच्या नजरेतून पूर्णपणे नष्ट करू इच्छितो. एक नवीन ओळख परमेश्वर तुमची आणि माझी निर्माण करू इच्छितो. हालेलुया. देवाला अंग देऊ द्या, देवाला तुम्हाला रूप देऊ द्या. प्रियांनो, त्या कबरेतून उठण्याची वेळ आलेली आहे. स्वतःला उठवण्याची वेळ आलेली आहे. कारण ह्याचसाठी प्रभूने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. हालेलुया. स्वतःला देवाच्या अधीन करा, स्वतःला देवाच्या स्वाधीन करा. प्रभूला म्हणा, प्रभू या दाण्याचं अस्तित्व, जो गव्हाचा दाणा जसा मेला, ज्याचं अस्तित्व संपून गेलं, आमचं स्वतःचं अस्तित्व फार संपून दे आणि जी तुझी योजना आहे याच्यामधून पूर्ण कर. हालेलुया. हालेलुया. स्वतःला मारणं सगळ्यात कठीण आहे. नीट लक्ष द्या. स्वतःचा स्वभाव मारणं, स्वतःचे विचार मारणं, स्वतःच्या सवयी मारणं आणि स्वतःला मारणं, हा स्व जो आहे ना, मी प्रत्येकाचा, हा मरणं फार कठीण आहे, सर्वात कठीण आहे. सैतानाला हरवणं सोपं आहे. तुम्ही नुसतं येशूच्या नावात त्याला हरवू शकता, पण स्वतःला हरवणं फार कठीण आहे. नीट लक्ष द्या. मनुष्य इथंच फसतो आणि इथंच कमजोर पडतो, कारण तो स्वतःला नाही हरवू शकत. एक दारू पिणारा म्हणतो सुटतच नाही. आपण सैतानाला दोष देतो. सैतानाला दोष देऊन काय फायदा? तू स्वतःला नाही हरवू शकत आहे, तू स्वतःला नाही संपू शकत आहे. तू सैतानाला दोष देऊ नको. तो तर फक्त आणून तुझ्या पुढे ठेवतो. पिणं न पिणं तुझ्या हातामध्ये आहे.
इच्छा करणं, अधिकार तुमच्या हातामध्ये. लक्षात घ्या, आपल्याला प्रभूने अधिकार दिलेला आहे. सैतान बळजबरी नाही करू शकत आपल्यावर, कारण देव सुद्धा नाही करत आपल्यावर बळजबरी. तर सैतान कोणाला बळजबरी करणार? परमेश्वर सुद्धा तुमच्या आणि माझ्यावर जबरदस्ती नाही करत, कारण त्याने तुम्हाला आणि मला प्रतिरूपाचं निर्माण केलेलं आहे. त्याने अधिकार दिलेला आहे तुम्हाला आणि मला. परमेश्वराने त्या ठिकाणी आदाम आणि हवेला म्हटलं की या एदेन बागेमध्ये जेवढे प्राणी पक्षी आहेत त्यांना कोण नावं ठेवल? आदामाला अधिकार दिला, तू नावं ठेव सगळ्यांना. परमेश्वराने नाही सुचवलं त्याला की तू असं नाव ठेव तसं नाव ठेव. त्याला अधिकार दिला, त्याला मोकळीकता दिली. हालेलुया. परमेश्वर जर तुम्हाला अधिकार देतो, परमेश्वर जर तुम्हाला मोकळीकता देतो, परमेश्वर जर आपल्यावर बळजबरी करत नाही, तर सैतान काय त्याची लायकी तो आपल्यावर बळजबरी करेल? तो नाही बळजबरी करत, तो फक्त आमिष दाखवतो. तो फक्त आपल्या समोर पापाला घेऊन येतो. बाकी करणं न करणं आपल्या हातामध्ये आहे. नीट लक्ष द्या. मोबाईल कोणी विकत घेतला? सैतानाने. कोणी विकत घेतला? सैतानाने घेऊन दिला? नाही, कोणी घेतला? आता त्याच्यात काय बघायचं आणि काय नाही बघायचं हे कोणाच्या हातामध्ये आहे? आपल्या. आणि दोष कोणावर? सैतानाने मला पापात पाडलं, सैतानाने पाडलं. तूच विकत घेऊन आला त्याला. आता तुझ्या हातात आहे, तू ठरवायचं त्याच्यामध्ये मी काय बघायचं आणि काय नाही बघायचं. हालेलुया. सैतानाला मोठं करू नका. त्याला बरं वाटतं की काही न करता मला क्रेडिट मिळतं. हालेलुया. सैतान काय विचार करतो? मी काहीच करत नाही, पण जास्त जेवढं क्रेडिट देवाला हे लोक देत नाही तेवढं क्रेडिट कोणाला मिळतं? मला मिळतं. असं सैतानाला त्या ठिकाणी वाटतं. त्याला फुकटचं क्रेडिट देऊ नका. लक्षात घ्या, बऱ्याचदा आपण आपल्या चुकांमुळे चुकतो आणि पापामध्ये पडतो. क्रेडिट सैतानाला त्या ठिकाणी जातं. संपवा स्वतःला. हालेलुया. स्वतःचं अस्तित्व संपवा, स्वतःचा स्वभाव संपवा. परमेश्वराची इच्छा तीच आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला हरवाल, ज्या दिवशी स्वतःवर जिंकाल, स्वतःवर विजय मिळवाल, स्वतःला संपवाल, त्या दिवशी परमेश्वर तुमच्यामध्ये नवीन तयार करेल. हालेलुया. परमेश्वर त्या ठिकाणी त्याचं काम तुमच्या जीवनामध्ये सुरू करेल. तिथून काहीतरी नवीन परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी तयार करेल. ज्या दिवशी आपण संपूर्णपणे स्वतःचं अस्तित्व मिटवण्यासाठी तयार होतो. हालेलुया. पेत्राला प्रभू म्हणतो, पेत्रा चल माया मागे, मी तुला काय धरणारे करीन? आतापर्यंत तू काय धरले? मासे. येथून पुढे मी तुला काय धरणारे करीन? माणसे धरणारे करीन. हालेलुया. मासे धरणं आणि माणसं धरणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हालेलुया. कारण मासे जाळ्यात टाकलं का सापडतात ना, आणि त्यांना आपण घेऊन येऊ शकतो. सगळ्यात कठीण आहे माणसं धरणं ना. माणूस धरणं हे फार कठीण आहे, कारण माणूस धरला तर जाईल, त्याला सांभाळणं फार कठीण आहे. हालेलुया. एक मंडळी तर तयार होऊन जाते, त्या मंडळीला घेऊन चालणं फार कठीण आहे. हालेलुया. समजते का? मोशे ज्या वेळेस इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर घेऊन गेला, तो मेल्यानंतर त्याला देव केलं, त्यांनी देवाचं मान ठेवलं, पण जिवंत असताना त्याला अनेकदा दगड मारायला सुटले होते. समजतं का तुम्हाला? अनेक वेळेस मोशेवर दगड मार करायला त्या ठिकाणी उभे राहिले. त्याला मारून टाका. कुठं घेऊन आला? मारायला घेऊन आला का आम्हाला? इथं पाणी भेटत नाही, मटण भेटत नाही आम्हाला खायला. तिथं मिसर देशामध्ये मासे मटण खायचो आम्ही, आणि इथं काय आम्हाला मरण्यासाठी घेऊन आला? स्वर्गातला मानना परमेश्वर त्यांना देत होता. हालेलुया. खडकातून पाणी परमेश्वर त्यांना देत होता. सर्व देवाचं वचन म्हणते त्यांचे वस्त्र कधी झिजले नाही, पायातले जोडे कधी झिजले नाही. जसे होते तसेच. कधी मलेरिया झाला नाही, डेंग्यू झाला नाही, टायफॉइड झाला नाही, डायरिया झाला नाही. सर्व परिस्थितीत ते निरोगी होते, तरी सुद्धा कुरकुर कुरकुर करत होते. अनेकदा मोशेला त्या ठिकाणी मारण्यासाठी उभे राहिले. मोशे मेल्यानंतर देवाचं मान करून टाकलं त्यांना, पण जिवंत असताना मात्र त्याचं ऐकायला तयार नव्हते, त्याला स्वीकारायला तयार नव्हते. एवढ्या मोठ्या मंडळीचा प्रतिपाळ मोशे त्या ठिकाणी करत होता प्रियांना. त्या मोशे म्हणतो, प्रभू काय मी यांना जन्माला घातलं का? मला एवढा त्रास सहन करायला लावतो तू? हालेलुया. मोशे काय म्हणतो, यांना काही जन्म मी दिलेला आहे का की यांचं मी सहन करू? तरी सहन करायचं. हालेलुया. तरी घेऊन चालायचं. मी ज्या ज्या वेळेस मोशेबद्दल विचार करतो ना, अद्भुत देवाचा दास आहे तो, अद्भुत परमेश्वराचा सेवक, की परमेश्वराच्या मंडळीचा अद्भुत रीतीने प्रतिपाळ करतो. प्रियांनो, देवाच्या हातामध्ये परमेश्वराला एक अंग देऊ द्या, परमेश्वराला तुम्हाला रूप देऊ द्या, परमेश्वराला घडवू द्या. थोडा त्रास होईल, थोडा त्रास होईल, झाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वतःला मारणं आहे, स्वतःला विरोध करणं आहे, स्वतःच्या इच्छेला विरोध करणं आहे, स्वतःच्या स्वभावाला विरोध करणं आहे, स्वतःच्या मीपणाला विरोध करणं आहे, स्वतःचा स्व त्या ठिकाणी नाश करणं आहे, स्वतःचा स्वाभिमान धुळीस मिळवणं आहे. त्यावेळेस तुम्ही नव्याने जन्म त्या ठिकाणी घ्या. हालेलुया. त्या दिवशी परमेश्वर तुमच्यामधून काहीतरी नवीन तयार करेल. ज्या दिवशी स्वतःला तुम्ही शून्य करा,
स्वतःचं अस्तित्व तुम्ही मिटवा. काही फरक पडत नाही. मग कोण काय बोललं आणि कोण काय वागलं याचा काहीच फरक पडत नाही. माझ्या येशूला नाही पडला. येशू त्या दाण्याप्रमाणे मेला. येशूने सोपवून दिलं परमेश्वराच्या हातामध्ये. लोकांनी त्याचे कपडे काढून टाकले, लोकांनी त्याच्या तोंडावर थुंकलं, लोक त्याची निंदा करत होते, लोक त्याचा अपमान करत होते. पण तुम्हाला माहिती का, येशूने भ्र शब्द त्यांना काढला नाही. का? कारण येशू स्वतःला काय करत होता? देवाच्या हातामध्ये सोपवून देत होता. हालेलुया. तो पेरला जात होता. त्याला माहिती आहे माझं अस्तित्व मला संपवायचं आहे. काही फरक पडत नाही. आजपर्यंत मी व्हाईट कपडे, सफेद कपडे घालून फिरलो, लोक मला गुरुजी गुरुजी म्हणत होते. आज मला लोक चितू करतायत, आज घाण शिव्या देत आहेत. मला काही फरक पडत नाही, कारण आज हा गव्हाचा दाणा संपायवर आलेला आहे. पण याच्यातून एक नवीन निर्माण होणार. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला जसं सोपवून दिलं पित्याच्या हातामध्ये आणि पित्याने त्याला गौरवी रूप दिलं. प्रियांनो, परमेश्वर तीच अपेक्षा तुमच्या आणि माझ्याकडून करत आहे. हा पुनरुत्थानाचा दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी आहे, आपल्यासाठी आहे. आज नव्याने पुनरुत्थित व्हा. आपल्या कबरेमधून उठण्याची वेळ आलेली आहे. आपल्या जुन्या जीवनामधून उठण्याची वेळ आलेली आहे. आपल्या सवयींमधून उठण्याची वेळ आलेली आहे. आपल्या स्वभावामधून उठण्याची वेळ आलेली आहे. आपल्या जुन्या विचारांमधून उठण्याची वेळ आलेली आहे. आज प्रभू तुम्हाला आणि मला हा प्रश्न करत आहे, काय तुमचं आणि माझं पुनरुत्थान झालं का? काय तुम्ही आणि मी पुनरुत्थित झालो का? काय आपण नव्याने जन्म घेतला का? कारण नव्याने जन्म घेतल्याशिवाय स्वर्गाचे राज्य कोणालाच पाहता येणार नाही. प्रियांनो, आज देवाकडे मागा आणि परमेश्वराला म्हणा की प्रभू आज तुम्हाला नव्याने जन्म दे. हालेलुया. आज तुम्हाला पुनरुत्थित कर. आज मी स्वतःला संपू इच्छितो. आज स्वतःचा मीपणा, स्वतःचा स्वभाव, स्वतःचे विचार, स्वतःची ओळख आज पूर्णपणे मी शून्य करू इच्छितो. आज नव्याने जन्म मी तुझ्यामध्ये घेऊ इच्छितो. परमेश्वर करू ह्या वचनाद्वारे प्रभू आपल्याला आशीर्वादित करू. डोळे झाकू, आपण प्रार्थना करू. धन्यवाद प्रभू, तुझी स्तुती करतो. आज परमेश्वर पिता, या पुनरुत्थानाच्या दिवशी तू आम्हा प्रत्येकाला एकत्र केलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. खरंच परमेश्वर पिता, आम्ही तुझ्याकडे बघतो. तू जो पुनरुत्थित झाला परमेश्वर पिता, शिष्य तुला ओळखू शकले नाही, मरिया मगदालिया तुला ओळखू शकली नाही. कारण प्रभू, पित्याने तुला एक नवीन अंग दिलं, पित्याने तुला एक नवीन रूप दिलं, पित्याने एक गौरवी शरीर तुला दिलं. प्रभू माझ्या देवा, आज आम्ही देखील परमेश्वर पिता स्वतःला संपवायची तयारी करावी. स्वतःचा मीपणा, स्वतःचा स्वभाव, स्वतःचे विचार, स्वतःची ओळख हे सर्व आम्ही शून्य करण्याची आज तयारी करावी प्रभू, की जेणेकरून एक नवीन अंग तू आम्हाला देशील, एक नवीन ओळख तू आम्हाला देशील आणि परमेश्वर पिता एक नव्याने जन्म तू आम्हाला देशील, की जेणेकरून स्वर्गीय राज्यामध्ये आमचा प्रवेश होऊ शकेल. माझ्या देवा, जे वचन आज पेरलं गेलं, मी प्रार्थना करतो 30 पट, 60 पट, 100 पट फळ देणारं कर. आमची मन कठीण होऊ देऊ नकोस. केवळ ऐकणारे नाही, पण वचनावर विश्वास ठेवून सांगणारे आम्हाला कर. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने.